नागपूर रत्नागिरी महामार्गालगत नागाव येथे जुगार अड्ड्यावर छापा. 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, 10 जणांना अटक. नागाव तालुका हातकणंगले येथे नागपूर रत्नागिरी या नवीन महामार्गालगत सुरू असलेला जुगार अड्डा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत सुमारे 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व गाड्यांचा समावेश आहे. तर या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे काही अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत शिरोली MIDC पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नागपूर रत्नागिरी महामार्गालगत नागाव येथे निखिल भाऊसाहेब नागावकर यांच्या मालकीचे पत्र्याचे शेड भाड्याने घेऊन त्या ठिकाणी मुबारक मौला नायकवडी यांनी जुगारअड्डा सुरू केला होता. मुबारकने इतर 9 साथीदारांना एकत्र जमवून पत्ता नावाचा जुगार खेळण्यास प्रवृत्त केले. याबाबतची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळताच त्या पोलीस पथकाने घटनास्थळी शनिवारी रात्री धाड टाकली. यावेळी पोलीस तपासात आरोपींच्या ताब्यातून 30,000 रुपये रोख, 11 मोबाईल हँडसेट तसेच जुगारासाठी वापरलेली वाहने, 2 व्हीलर व 4 व्हीलर आणि 52 पत्त्यांची पाने असा एकूण 7,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मुबारक मौला नायकवडी सह निखिल भाऊसाहेब नागावकर राहणार नागाव, बाळासो नायकून निंबाळकर राहणार हेरले, गौरेसाब गुलाब पेंढारी राहणार मुडशिंगी, प्रवीण प्रकाश कांबळे राहणार हालोंडी, महेश नारायण चव्हाण राहणार इचलकरंजी, सर्जेराव शामराव पवार राहणार निगवे दुमाला, इम्तियाज इक्बाल खतीब राहणार हेरले, शोएब रियाज मुल्ला राहणार हुपरी आणि आलम बाबासो खतीब राहणार हेरले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत शिरोली MIDC पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित अशोक कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चिठ्ठे करत आहेत. विशेष म्हणजे क्लब मालक मुबारक नायकवडी हा बागणी तालुका वाळवा येथील आहे, पण त्याने एका राजकीय पक्षाच्या नेत्याला हाताशी धरून शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेली 2 वर्ष झाली वेगवेगळ्या ठिकाणी जुगारअड्डा चालवत आहे. त्याच्या हातात 10 सोन्याच्या अंगठ्या, आलिशान स्कॉर्पिओ व थार सारख्या महागड्या गाड्यांचा ताफा, रोजची लाखोंची कमाई. संपूर्ण जिल्ह्यात जुगारअड्डे बंद असताना तो सांगली जिल्ह्यातून येऊन कोल्हापूर जिल्ह्यात क्लब सुरू करतोच कसा, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच त्याला कोणत्या राजकीय नेत्याचा वरदस्थ आहे? कारण मागील पोलीस प्रमुखांच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या नायकवडी क्लब मालकाला रोखण्याचे काम नवीन पोलीस प्रमुख आणि स्थानिक पोलीस प्रशासन करणार काय, अशी चर्चा शिरोली MIDC परिसरात सुरू आहे. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोळी.